हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात येते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केली आहे। केंद्र सरकारकडून माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, PV नरसिंहराव तसंच शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे। याआधी काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता। बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। माजी पंतप्रधान स्वर्गीय PV नरसिंहराव, स्वर्गीय चौधरी चरणसिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला। या यादीतले S स्वामीनाथन यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झालं। इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता। असो, बाकी PV नरसिंहराव आणि चौधरी चरणसिंग यांना काही वर्षांपूर्वी प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे। मग हेच औदार्य त्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं। देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा। स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।